नमस्कार. भाकरी ब्राउनीमध्ये पुढचे काही एपिसोड नारळी पौर्णिमा आणि राखी या दोन सणांना धरून व्हिडिओज केले जाणार आहेत. आज मी इथे दाखवणार आहे ओल्या नारळाच्या करंज्या. ट्रेडिशनल पदार्थ आहे, त्यामुळे प्रत्येक घरची पद्धत रेसिपी थोडी थोडी वेगळी असेल. ही माझ्या हातात बसलेली रेसिपी मी शेअर करते. सारण पांढरं शुभ्र तरीही खमंग आणि वरचं कव्हर अतिशय खुसखुशीत अशा ह्या ओल्या नारळाच्या करंज्या होतात. चला बघूयात कशा करायच्या ते. करंज्या करण्यासाठी मी हा गुहाघरी नारळ घेतला आहे. म्हणजे मोठा हा नारळ असतो आणि ह्याच्यात गोडवा असतो आणि हे जास्ती ज्युसी असतात. एका नारळाच्या करंज्या करण्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा मी चाळून घेतलेला आहे. 100 ग्रॅम मैदा आणि 100 ग्रॅम बारीक रवा असं 200 ग्रॅम जर का पारीचं आपण साहित्य घेतलं तर त्याच्या 1/5 म्हणजे साधारणपणे 40 ग्रॅम आपण ह्याच्यामध्ये वनस्पती तूप घालणार आहोत. वनस्पती तुपानी जो खुसखुशीतपणा येतो तो तेलानी किंवा साजूक तुपानी येत नाही असा माझा अनुभव आहे. पण तुम्हाला जर का वनस्पती तुपाशी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते कम्प्लिटली स्किप करा आणि याच प्रपोर्शनमध्ये तेल किंवा साजूक तुपाचं मोहन घातलं तरी सुद्धा चालेल. आपण तूप ह्याच्यात गरम करून घेऊ. याला अगदी स्लाइटली धूर येताना दिसला म्हणजे आपलं मोहन तयार आहे. ते आपण ह्या रवा मैद्यावर घालूयात. थोडं गरम आहे म्हणून मी स्पॅच्युलानी हलवून घेते आणि मग साध्या पाण्याने रूम टेम्परेचरच्या पाण्याने आपण ह्याची घट्ट मळून घेऊयात गोळा. आता हे तूप छान मिक्स झालंय. मी हाताने जर का हे असं बांधलं तर त्याचा असा हा गोळा झाला पाहिजे. म्हणजे आपलं मोहन बरोबर झालेलं आहे. आता अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे. आपला गोळा झालेला आहे. हे असं घट्ट भिजवलेलं आहे मी आता आणि हे 1 तासभर मी झाकून ठेवणार आहे. आता आपण सारण करायला घेऊयात. सारण करण्यासाठी मी 1 मोठा नारळ खवून घेतलाय आणि मी 1 मापाचं असं भांडं घेतलंय. तुम्ही तुमच्या घरातलं कुठलंही घ्या. मी हाताने दाबून ह्याच्यामध्ये हा नारळ भरलेला आहे. आता बाकीचं सगळं मी याच प्रमाणाने घेणार आहे. नारळ आपण ह्या भांड्यात काढूयात. नारळाच्या मानाने तुम्हाला भांडं मोठं वाटेल कदाचित, पण हे करताना खूप उडतं म्हणून प्रिकॉशन म्हणून मी मोठं भांडं घेतलेलं आहे. आपण नारळ अगदी हाताने दाबून दाबून भरलेला होता. साखरेला तसं काही करायची गरज नाही. त्याच भांड्याने 1 भांडं भरून मी साखर घेतली आहे आणि त्याच भांड्याने बरोबर 1 भांडं दूध. आता हे सगळं आपण शिजवायला ठेवूयात आणि मी गॅस मोठाच ठेवणार आहे बरं का. जनरली आपण बरेचसे पदार्थ बारीक गॅसवर करतो, पण हे मोठ्या गॅसवर शिजवायचं आणि त्यामुळे सारणाचा रंग पांढरा शुभ्र राहतो आणि दुधाचा खव्यासारखा फ्लेवर पण येतो. ह्याला बाकी काहीही घालायची गरज पडत नाही. गॅस मोठा आहे, हे सारखं उडतं. आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे म्हणूनच भांडं मी मोठं घेतलं आहे. आता ह्याला उकळी यायला लागली आहे. शिजायला सुरुवात होईल. साधारण 7 ते 8 मिनिटं झाली आहेत आपण हे शिजवतोय. अळलेलं आहे पण अजून 7 ते 8 मिनिटं लागतील. मी मगाशी सांगितलं तसं मोठ्या गॅसवरच आपण हे करतोय आणि म्हणूनच मी पातेलं सारणाच्या मानाने खूप मोठं घेतलेलं आहे. कारण हे असं उडतंय सगळीकडे. आपला कट्टा खराब होऊ नये असं वाटत असेल तर भांडं मोठं घ्या. हे अजून अळलंय. याचं खदखदणं थांबलं की मग आपलं सारण झालं असं आपण म्हणूयात. तोवर हे बाजूनी आपल्याला लिक्विड दिसतंय, तोवर शिजवत राहायचं. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं तसं त्याचं खदखदणं थांबलंय आता, कारण त्याच्यातलं लिक्विड सगळं गेलेलं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. आत्ता जरी तुम्हाला हे थोडंसं सैल वाटलं तरी गॅस बंद झाल्यावर ते गार होईल तेव्हा थोडंसं आणखीन घट्ट होईल. म्हणजे मग ओल्या नारळाचं म्हणून जे सारण असतं त्याची कन्सिस्टन्सी बरोबर येईल. मी गॅस बंद केला आहे. आता आपण गार व्हायची वाट बघूया. मगाशी बोलण्याच्या नादात मी वेलची पावडर घालायची विसरले, तर आता ही वेलदोड्याची पावडर आपण घालू आणि एकदा नीट मिक्स करून घेऊ.
तरी वास चांगला लागेलच. रवा मैदा भिजवलेला आता आणखीन घट्ट झाला आहे. आता मी प्रोसेसरमधनं हा चांगला मळून घेणार आहे. काही कारणांनी घरामध्ये प्रोसेसर नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा हे काम होऊ शकतं. हे असं अगदी मऊ आपलं मळून झालेलं आहे. आता आपण करंज्या करायला घेऊ. मी गोळे करून ठेवले आहेत. अगदी पातळ लाटायचे बरं का आपल्यालाही. यातनं साधारण लाईट पास होईल इतपत पातळ आपल्याला ते करायचंय. त्याच्यामध्ये पुरेसं मोहन असल्यामुळे आपल्याला लाटताना ते चिकटत नाही पोळपाटाला किंवा लाटण्याला. काहीही न लावता हे असं अगदी पातळ आपण लाटून घेणार आहोत. पाण्याचा एक बोट फिरवून घेऊ आणि मग हे आपण बरोबर असं फोल्ड करू, म्हणजे मग त्याचं तोंड उघडणार नाही. करंजी भरताना सारण व्यवस्थित भरलं गेलं पाहिजे, नाहीतर तळून झाल्यावर त्याचा अगदी खुळखुळा होतो, ते चांगलं लागत नाही. अशा आता बाकीच्या करंज्या मी करून घेते. मुरड कशी करायची ह्याचा एक डिटेल व्हिडिओ मी आधी केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देते. बारीक गॅसवर आणि थोडं कमी तापलेल्या तेलातच करंज्या तळायला सुरुवात करायची असते. अशी ही ओल्या नारळाची करंजी मी तुम्हाला एक फोडून दाखवते. अतिशय अलवार आणि पूर्ण भरलेली करंजी तयार आहे. खुळखुळा झालेला नाही आहे. करून बघा आणि मला नक्की कळवा. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये.